जय शिवराय. रामकृष्ण हरी भावांनो, बहिणींनो, श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. तुम म्हणत आज आज ताईले निवांत बसली नाही का? नेमकंच आता 5-10 मिनिटं झाली शाळेतून आले मी. म्हटलं जाऊ दे आता रिलॅक्स बसा, म्हणलं जाऊ दे चहा वगैरे प्यायला पण शुभम नाहीये, जोडीदारच नाही कोणी चहा प्यायला, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या सगळेजण आले का चहा ठेवलं जाईल. आणि मी आल्याच्या नंतर दाजी नेमकेच गेले, त्यांना चॉकलेट बिस्किटाची ऑर्डर होती, ते म्हणजे येतो अर्धा एक तासात. म्हणलं ठीक आहे. त्यांनी वाटाण्याच्या शेंगा वगैरे आणल्या होत्या, तर म्हटलं बसून खाऊ, नाही तर मग दाणे काढून थोडं फ्राय करू, त्याला मिठत नाही का छान लागतात, तसं करू म्हणलं. आणि घरात कोण नसलं ना दादांना खरंच करमत नाही बरं का, घर असं मोठं मोठं वाटतं. आणि मला कशी सवय झालेली, आता शाळेत मी जॉब करते तर तिथे पण ज्युनियर केजी सिनियर केजीचे पोरं, पहिली दुसरीचे पोरं समजा असं घव वाटतं, गंज आरडा लागतं. पण कसं आता मला सवय झाली मुलांमध्ये राहायची, छोट्या छोट्या, त्यांचं तोतलं बोलणं, पोयम वगैरे, खूप गप्पा मस्ती खूप करतात ते माझ्यासोबत. कसं मग एकटं राहायची सवय नाही झाली आता सगळं म्हणजे किलबिल लागतच मला, कोणी होत नाही. पण आता शिवानी माझी येते 5:30ला, शिवानी येते, शुभम 4:15ला येतो. आला बी तर तो काय तोंड हातपाय वगैरे धुतो, चहा बिस्किट येतो आणि त्याचा अभ्यासाला बसतो. तो काही एवढं बोलत नाही, 10वीचं वर्ष त्याचा अभ्यास चालू असतो. आणि 5:30ला शिवानी आली, तिचं काय बॅग फेकून दिली, तोंड हातपाय धुतले, कपडे चेंज केले, गेली बाहेर. म्हणजे ते आता मोठे झाले, ते काही गप्पा छप्पा एवढे काही मारत नाही. त्याचं मैत्रिणी मस्त खेळत राहते. मग 6-6:30ला आली ती झोपून राहते, लवकर झोपते ती. आणि दिवसभर शाळा असतील तिची 12 ते 5:30. मग तिच्यासाठी थोडंफार काहीतरी करावं लागतं खायला, नाहीतर मग तशीच उपाशी झोपून राहते दादांमध्ये. आणि घरात कोणीच नसलं का मला खरंच करमत नाही बरं का. त्यांना दाजील म्हणलं कशाला चालले, पहिलंच तुम्ही जाऊन यायचं होतं म्हणलं आधीच. मग म्हणलं जाऊ दे आपल्या दादांसोबतच बोलू म्हणलं. तुम्हाला बोलल्याशिवाय आम्हाला करमत नाही, दाजीला करमत नाही, मलाही करमत नाही. आले तुमचे दाजी पण. एकच सांगायचंय दादांनो, असेच सपोर्ट आम्हाला करत राहत जा. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या चॅनलवर असू द्या. आणि तुम्ही इतके हॅपीनेस कमेंट करतात, इतकं छान बोलता आमच्यासोबत. तुम्ही आम्हाला आपलं मानलंय म्हणून तुम्ही एवढे आदरानं व्हिडिओ बघतात, शेअर करतात, कमेंट करतात. दादा असं, वहिनी तसं, खूप छान छान कमेंट करतात. तुमचं कमेंट वाचून आहे ना अर्ध टेन्शन आमचं गायब होऊन जातं बरं का. तर मला हेच सांगायचंय, तुम्ही कायमस्वरूपी असाच सपोर्ट करत जा. मला पुढं नाही, याच्यापेक्षा पुढं नाही, आम्हाला तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. हे बघा दाजी आले. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या चॅनल जास्त असे व्हिडिओ हे राहते ना, आयडिया द्यायचा काही थोडीफार आम्हाला कमेंटमध्ये नाही का. आणि शेअर करत चला जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे. तुमच्या मित्राला, भावाला, बहिणीला, सगळ्यांना शेअर करत जा. ही माझी ताई आहे म्हणून आणि हे माझे दाजी सांगायचं बरं का. चला बाय. रामकृष्ण हरी सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. आणि हो, प्रत्येक जण आम्हाला विचारतय ताई दादा तुम्ही कुठले. आमचं गाव वाघोळा. काय आमचं गाव वाघोळा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. चला नक्कीच असं सपोर्ट राहू द्या. बाय. आणि नक्कीच आहे आमच्या गावी. रामकृष्ण हरी सर्वांना. श्री स्वामी समर्थ.